हा जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रकार आहे, ही कृत्रिम बुद्धिमत्ता आकाशातून पडत नाही. तुमच्या मेंदूचं उदाहरण देतो. तुमचा मेंदू कसं काय काम करतो? तुमच्या मेंदूमध्ये माहितीचा साठा जमा केलेला असतो आणि या माहितीचा वापर करण्याची क्षमता तुमच्या मेंदूमध्ये असते. तुम्ही जे ज्ञान मिळवलेलं आहे, तुमचे जे पूर्वानुभव आहेत, त्याच्या आधारावर मेंदू माहितीचं विश्लेषण करत असतो आणि त्या माहितीचा वापर करत असतो. AI तंत्रसुद्धा असंच काम करतं. कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा अशाच प्रकारे काम करत असते. AIचा वापर कशा प्रकारे होतो? AIचा वापर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लागते ती म्हणजे तुमच्याकडे माहितीचा ढीग असावा लागतो. AIच्या माध्यमातून या माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्या आधारावर निष्कर्ष काढले जातात. याचा अर्थ ज्याच्याकडे हा माहितीचा ढीग असेल तो AIच्या प्रांतामध्ये उंच उडी घेणार. भारतीयांचा जो डेटा आहे तो खूप मोठा डेटा आहे आणि या डेटावर भारतीयांचा अधिकार असेल तरच ही झेप शक्य आहे. म्हणूनच भारतीयांचा हा जो डेटा आहे तो एक स्ट्रॅटेजिक रिसोर्स आहे असं भारताने जाहीर केलेलं आहे.